तिने विषय काढलाच आहे म्हणून की सध्याच्या मुलांना एक्सप्लेनेशन लागतं, काला उत्तर हवं असतं, विज्ञानाच्या भाषेत त्यांना समजावं लागतं, भिंत कशी उडू शकते, मांडे कसे भाजले जाऊ शकतात. जसा हा प्रश्न तिला पडला तसा अनेकांना पडू शकतो. आणि मग ते सगळं अंधश्रद्धा वगैरे याकडे लोक घेऊन जातात. या सगळ्यांना तू कशी उत्तरं दिली आहेस? मी माझा ह्याच्यावरती श्रद्धा म्हणून विश्वास आहे या सगळ्या गोष्टींवरती. ज्या संप्रदायात सगळ्या मान्यता आहेत त्या सगळ्यांवरती श्रद्धा म्हणून विश्वास आहे. याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आपण लॉजिक शोधायला जातो, इथेच चुकतोय असं मला वाटतं. तरीसुद्धा आपण असं म्हणू शकतो की टाईम डायनॅमिक्स नावाची एक गोष्ट जगात आहे, बरोबर. जसं 10 वर्षापूर्वी कोणी आपल्याला सांगितलं असतं की गाडी एखादी ड्रायव्हरशिवाय चालेल, चालेल. हो. आपण विश्वास ठेवला असता का तो? पण तो चमत्कार आज आपण बघतोय. कदाचित 700 वर्षानंतर जेव्हा कोणीतरी असं बसलेलं असेल चर्चा करायला, तेव्हा ते म्हणतील की अशी काही गाडी वगैरे कोणी चालवली नाही. असं चालेल का म्हटलेलं? नाही चालणार. तो टाईम डायनॅमिक्सचा भाग आहे. त्या काळात त्या लोकांचं ज्ञान, त्याची शक्ती काय होती, याचं आज तुम्ही कशा पद्धतीने विश्लेषण करता, याच्यासाठी आपली तयारी काय आहे, हे फार महत्त्वाचं आहे. एक्झॅक्टली. मला आपल्या तयारीवर शंका आहे. बरोबर.